आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्वजण यशस्वी होण्यासाठी धडपड करत आहेत, पण त्यातील काही लोक यशस्वी होतात. बहुतेक लोक हे आपलं लक्ष्य गाठू नाही शकत. जेव्हा पण आपण आपल्या ध्येयाला मिळवण्यासाठी निघू, तर मनात विभिन्न प्रकारचे विचार येतात, जसं की मी हे मिळवू शकतो की नाही, याला तर खूप वेळ लागेल, एवढा वेळ तर माझ्याकडे नाही आहे, अथवा मी अयशस्वी झालो तर लोक काय म्हणतील. यातील सर्वात मोठी भीती ही की या कामाला मी यशस्वीरित्या करेन की नाही. तर आपण आज या बोधकथेच्या माध्यमातून माहिती करून घेऊ की भीतीला आपल्या कसं संपवू, आणि हे पण जाणू की आपल्या मनात अपयशाची भीती का निर्माण होते. तर चला माहिती करून घेऊ. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक बौद्ध भिक्खू जंगलाजवळ राहत होते. ते बौद्ध भिक्खू खूप बुद्धिमान व्यक्ती होते. जो पण त्यांच्याकडे कोणती समस्या घेऊन येत, ते त्या समस्येचा मार्ग नक्की शोधून दे. एक वेळेस असंच ते जवळच्या गावात भिक्षा मागण्यासाठी गेले. तेव्हा ते भिक्षा मागून परत झोपडीकडे येत होते. तेव्हा वाटेत एक तरुण मुलाने त्यांना थांबवले आणि म्हणाला, मी ऐकले आहे तुम्ही कोणत्या पण समस्येला तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सोडवता, परंतु मला तर जरा पण विश्वास नाही की तुम्ही माझ्या या समस्येला सोडवू शकाल. परंतु मी लोकांकडून तुमचं खूप कौतुक ऐकलं आहे, त्यामुळे मी तुमच्याकडून एक माहिती करून घ्यायचं आहे की आम्हाला कोणत्या पण कामात अयशस्वी व्हायची भीती का वाटते, आणि कोणतं पण ध्येय साध्य करायचं असेल तर अपयशाची भीती नको वाटायला, हे कसं करता येईल. तरुणाच्या या प्रश्नावर बौद्ध भिक्खू हसले व म्हणाले, मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की देईन. नंतर तुझ्या मनातील सर्व घाबरटपणा निघून जाईल. परंतु सर्वप्रथम तुला माझ्यासोबत यावं लागेल. आपल्या समस्येचं समाधान हवं होतं. म्हणून तो तरुण त्या बौद्ध भिक्खूंसोबत जंगलाजवळ असणाऱ्या झोपडीकडे निघाला. परंतु जाताच वाटेत सायंकाळ होते, म्हणून तो रात्री ते तिथंच थांबतो. रात्री जेवण करून तो झोपी गेला. सकाळी ती उठले तेव्हा बौद्ध भिक्खूने त्या मुलाला म्हणले, चल मी तुला आज जंगल फिरवून आणतो. मग ते जंगल फिरण्यासाठी जातात. थोड्या वेळानंतर बौद्ध भिक्खूने त्या मुलाला एक गुफा दाखवली आणि म्हणाले, चल मी तुला आज एक गुफा दाखवतो. मुलगा म्हणाला, हो चला, मला पण ही गुफा बघायची खूप इच्छा होती. त्यानंतर ते दोघे त्या गुहेत गेले. त्या गुहेत खूप काळापुट्टा अंधार होता. परंतु थोड्या वेळाने बौद्ध भिक्खू गुपचूप गुहेतून बाहेर आले आणि त्या गुहेच्या समोरच्या भागाला एक दगड लावून गुहा बंद केली. गुहेच्या आतून त्या मुलाने खूप आवाज दिला, बंतेजी कुठे आहात आपण? मला काही दिसत नाही. तुम्ही माझ्यापासूनचं उत्तर का नाही देत? परंतु खूप वेळेस ओरडूनही काही उत्तर मिळाले नाही. म्हणून तो घाबरला व तो तिथून निघून गुहेबाहेर जाण्यास निघाला. परंतु गुहेच्या टोकाची बाजू तर बंद होती. कोणीतरी बाहेरून गुहा बंद केली होती. आता मी बाहेर कसं निघू? त्या गुहेत तो एकटाच इकडे तिकडे बघू लागला. तो खूप घाबरला होता. तो विचार करू लागला की त्या भिक्खूंनी मला मारण्यासाठी हे कृत्य केलं असेल. तो त्या गुहेत फिरत बाहेर येण्यासाठी रस्ता शोधू लागला. खूप वेळ शोधून पण तो बाहेर येण्याचा मार्ग तो शोधू नाही शकला. आता त्याला खूप तहान व भूक लागली होती. तो जरा शांत होऊन एका ठिकाणी बसला, तर त्याला एक गुहेत एका ठिकाणाहून सूर्याची किरणे येत असल्याचे दिसले. परंतु त्या ठिकाणी पोहोचणे खूप कठीण होते, कारण चहूबाजूला खूप अंधार होता आणि ती सुरंग खूप उंचावर होती. परंतु तो लगेच उठतो. आपली भूक ताण विसरून आपलं पूर्ण लक्ष त्या गुहेतून बाहेर पडण्यासाठी केंद्रित केलं. खूप मेहनत आणि प्रयत्न केल्यानंतर तो त्या सूर्याची किरणे येतात त्या सुरंगीजवळ पोहोचला. तेव्हा अचानक बौद्ध भिक्खू त्याला हात देतात. तो तरुण मुलगा त्या बौद्ध भिक्खूचा हात पकडून लगेच बाहेर येतो. बाहेर येता तो रागाच्या स्वरात बौद्ध भिक्खूंना म्हणतो, तुम्ही वेडे आहात का? तुम्ही मला त्या गुहेत एकटी सोडला. तुम्हाला माहिती आहे मी किती घाबरलो होतो. त्यात मला खूप तहान व भूक लागली होती. त्यावर बौद्ध भिक्खू हसून त्याला पिण्याचं पाणी देतात व म्हणतात, लक्ष देऊन ऐक, मी काय म्हणतोय ते.
तू या गुहेतून फक्त 2 गोष्टीवरून बाहेर आला आहे. एक म्हणजे तुला खूप तहान व भूक लागली होती आणि दुसरी म्हणजे तुला तिथे खूप अशांती वाटत होती की तुला मित्र कुटुंबासोबत राहून सवय झाली आहे. त्यात अजूनही 2 मुख्य कारणे लागू होतात की तू या गुहेतून बाहेर येण्यास कटिबद्ध होतास. पहिलं कारण, तेथे तुझ्यासोबत लोक नव्हते की हे म्हणण्यासाठी की अंधारात एवढं उंच तू त्या सुरुंगीजवळ कसं काय पोहोचू शकशील, हे तर शक्यच नाही. दुसरं कारण, तेथे हे म्हणण्यासाठी पण लोक नव्हते की चला असू द्या, आपण कोणता नवीन मार्ग शोधू, याहूनही सोपा मार्ग मिळेल आणि आपण खूप सोप्या पद्धतीने बाहेर पडू. यशस्वी व्हायचा नियम पण असाच काही आहे. मी तर तुला यशस्वी कसं व्हायचं याची तर मी एक छोटंसं जग बनवून दाखवलं, पण वास्तवात जग ही खूप कठीण आहे. त्यात आपल्याला सल्ला देणारे खूप लोक भेटतील. ते स्वतः नाही काही करणार, पण फुकटचे सल्ले देणार. हे नको करो, हे खूप अवघड आहे, हे तुझ्याला नाही होणार, याहूनही चांगलं काम तू ते कर, त्यात तुला नक्की यश मिळेल. अशाच पद्धतीने ते आपल्या बुद्धीला गुंत्यात टाकून निघून जातात आणि आपण स्वतःवर विश्वास बसत नाही. यश मिळवायचे हे पण कारण आहे की यश मिळवण्याची क्रिया ही खूप मोठी आहे आणि इकडे आपलं मन तासाला आपलं मन बदलत असतं. तर ध्येयप्राप्तीच्या गोष्टीला वर्षे महिने लागतात. त्यात आपलं मन बदलत असतं आणि आपण तो रस्ता सोडून वेगळा मार्ग निवडतो. गौतम बुद्ध सदा आपल्या शिष्यांना म्हणत, समस्या तेव्हाच दिसतात जेव्हा आपलं लक्ष आपल्या ध्येयावरती नसतं. आणि ही खरी गोष्ट आहे. जसे की एक धनुष्यधारी ध्येय गाठण्यासाठी आपला एक डोळा बंद करतो आणि दुसऱ्या डोळ्याने आपले ध्येय बघत असतो, तेव्हा कुठे तो आपले ध्येय प्राप्ती करतो. तशाच प्रकारे आम्हाला अपयशाची भीती तेव्हा वाटते जेव्हा आपलं लक्ष आपल्या ध्येयावरती नसून येणाऱ्या समस्येकडे असते. तू या गुहेतून येऊ शकला कारण या गुहेत सुरुंगामधून येणारी सूर्यकिरणे सोडलं तर काहीच दिसत नव्हतं, अथवा त्या गुहेत प्रकाश असता तर तू तेथील मोठमोठे खड्डे किडे याला बघून घाबरला असतास आणि तिथेच भटकला असतास. त्यामुळे आपण सर्व लक्ष केवळ आपल्या ध्येयावरती ठामपणे थांबवलं पाहिजे आणि आजूबाजूला काय होत आहे, लोक काय म्हणत आहेत त्यावर लक्ष देणं बंद केलं पाहिजे. तुमचे मित्र नातेवाईक यांना यश भेटलं की नाही हे सगळं बघणं बंद करा आणि स्वतःच्या कामावर ध्यान केंद्रित करा. मग बघा, तुमची वेळ येईल तेव्हा लोक उभा राहून टाळ्या वाजवते. आणि एवढे बोलून बौद्ध भिक्खू शांत झाले. मग तो तरुण मुलगा म्हणाला, गुरुवर्य, तुम्ही तर आज माझे डोळे उघडले. आपण सांगितलेली प्रत्येक गोष्टीत बुद्धिमानपणा दिसून येतो. आपण खरंच खूप बुद्धिमान आहोत. त्यामुळे सर्व लोक आपल्याला खूप मानतात, आपला आदर सत्कार करतात. मी आपणास वचन देतो की आजपासून माझ्या मनाला कधी पण अपयशाची भीती नाही वाटणार. मी माझं पूर्ण लक्ष माझ्या कामावर केंद्रित करणार आणि लवकरच एक यशस्वी व्यक्ती बनवून दाखवणार. एवढं बोलून तरुण मुलाने बौद्ध भिक्खूंना नमस्कार केला व तो तिथून निघून आपल्या गावी गेला. मित्रांनो, आशा करतो की या गोष्टीतून तुम्ही नक्की एक चांगला बोध घ्याल. धन्यवाद.